मला आपल्याला हे लक्षात आणून दिलं पाहिजे की आता औद्योगिकच्या संदर्भात महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये काही फार फरक राहिलेला नाही आणि आता या सगळ्या राज्यांपेक्षा पुढच्या 5 वर्षात आपण सगळ्यात कमी येऊ। आता जे आपलं टेरिफ पिटिशन मंजूर झालंय आपण जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये 9 रुपये 4 पैसे आहे। आता या नवीन कमी झालेला आपला दर 8 रुपये 32 पैसे आहे। गुजरात 8 रुपये 98 पैसे आपला कमी झालेला दर 8 रुपये 32 पैसे आहे। कर्नाटक 7 रुपये 75 पैसे आहे आपला 8 रुपये 32 पैसे कर्नाटकपेक्षा आपला जास्त आहे। पण आता दरवर्षी तो कमी होणार आहे आणि आपला दर होणार आहे हा 7 रुपये 38 पैसे। म्हणजे तमिळनाडू 9 रुपये 4 पैसे आपण 7 रुपये 38 पैसे, गुजरात 8 रुपये 98 पैसे आपण 7 रुपये 38 पैसे, कर्नाटक 7 रुपये 75 पैसे आपण 7 रुपये 38 पैसे। हो, त्याच्यामुळे इतर सगळ्या राज्यांपेक्षा आता आपला हा दर या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे। दुसरा मुद्दा जो आपण बेस रेट नाही बेस रेटच आहे, हा सगळा रेट आहे। याच्यामध्ये काय आहे की आपण जो दुसरा मुद्दा मांडला त्या संदर्भात अशी परिस्थिती कधी कधी येते की आपल्याला ट्रू अप करावं लागतं। पण आता त्याही संदर्भात इतके कडक निकष हे MERC ने केलेले आहेत। पूर्वी आपण काय करायचो, अनेक वेळा हे व्हायचं की एखादा रेट ठरायचा, मग नंतर पुन्हा पिटिशन व्हायची की आमचा पॉवर परचेस रेट वाढलेला आहे। आता MERC ने लॉंग टर्मचे पॉवर परचेसेस आपल्याला करायला लावलेले आहेत आणि मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रमाणे आपल्याला आता पॉवर खरेदी करावी लागते। त्यामुळे महागाची पॉवर आपल्याला विकतच घेता येत नाही। अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपले स्वतःचे म्हणजे नागपूरचा, खापरखेड्याचा किंवा चंद्रपूरचा, परळीचा तर हमखास आपल्याला बंद ठेवावा लागतो आणि जी स्वस्त पॉवर आहे ज्यांच्यासोबत PPA झाले प्रायव्हेट प्लेयर्स कधी कधी त्यांची पॉवर स्वस्त येते तर ती आपल्याला विकत घ्यावी लागते। कारण हे सगळे लोड डिस्पॅच सेंटरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक सिस्टीम उभी केलेली आहे आपण। त्यामुळे आता ट्रू अपच्या वेळी काहीतरी हे दर बदलतील असं समजण्याचं कारण नाहीये। त्यामुळे आता हे जे दर आपण केलेले आहेत हे दर एखादा अनफोर्सिन इव्हेंट आला तर वेगळी गोष्ट असते, म्हणजे एखादं असं होऊ नये पण एखादं वादळ चालन सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर उडून गेलं आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने करायचं आहे त्याची काही कॉस्ट लावायची आहे असं। अदरवाईज आता तरी मला असं वाटतं की असं होण्याचं काही कारण नाही। ट्रू अप मध्ये हे वाढेल असं नाहीये आणि आपण जे सांगितलं हे खरं आहे की सुरुवातीला पहिल्या पिटिशनच्या निकालामध्ये हे इंडस्ट्रियल दर अजून कमी करण्यात आले होते, पण त्यावेळी आपण हे MERCच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही हे दर जे कमी केले आहेत त्याची कॉस्ट म्हणजे क्रॉस सबसिडी इकडची कमी केली, पण ती कमी करताना तुम्ही अशी केली की ज्यामुळे रेसिडेन्शियलवर त्याची कॉस्ट पडते। आतापर्यंत कमर्शियलच्या भरोश्यावर रेसिडेन्शियल हे आपल्याला मान्य होतं, रेसिडेन्शियलच्या भरोश्यावर कमर्शियल कमी करणं किंवा इंडस्ट्रियल कमी करणं आपल्याला मान्य नाही। त्यामुळे आपण जे सेव्हिंग करतो, कारण आपला आता कॉस्ट ऑफ परचेस जो आहे तो एकदम खाली आलेला आहे, आपण रिन्युएबलकडे मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तो जो सेव्हिंग आहे तेवढाच तुम्ही जर पास ऑन केला तर त्यातनं 2 फायदे होतील। एक, इंडस्ट्रीचं कॉस्ट कमी होईल आणि दुसरी आपल्याला रेसिडेन्शियलची कॉस्ट वाढवावी लागणार नाही, ती पण आपल्याला कमी करता येईल। ते आमचं म्हणणं हे MERC ने मान्य केलं आणि म्हणून त्यांनी दुसरं टेरिफ रिव्हिजनचं पिटिशन दिलं आणि त्या पिटिशनमध्ये आता सगळ्या कॅटेगरी कमी झालेल्या आहेत। मगाशी एक अजून माझा मुद्दा सांगायचा राहिला वंजारी साहेब की आता आपले जे पॉवर परचेसचे रेट कमी आले आहेत हे का आले आहेत माहितीये का? मेजरली सोलर, विंड आणि प्लस स्टोरेजमुळे किंवा बॅटरी स्टोरेजमुळे। आता फॉर्च्युनेटली सोलर, विंड आणि बॅटरी 25 वर्षाचे रेट बदलत नाही, यांचे रेट 25 वर्षाकरता फिक्स आहे। त्याच्यामुळे यांचे रेट वाढू शकत नाही आणि म्हणून या रेट्सवर कुठलाही त्याचा परिणाम हा या ठिकाणी होत नाही। शशिकांत शिंदे साहेबांनी जो विषय मांडला, मुळामध्ये सोलरच्या संदर्भात आपण जे काही नियम तयार केलेले आहेत आता त्यात ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आल्या त्याच्यावरही आपण काही उपाय शोधून काढले आहेत। जसं काही शेतकरी एकत्रित येऊन त्या ठिकाणी नदीतनं पाणी आणतात, त्याच्याकरता आपण बूस्टर पंपाची योजना आणली आहे सोलरमध्ये। काही ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की आमच्याकडे नदीजवळ पंप लावायला जागा नाही, त्याच्याकरता सिंगल पोलची 15,000 रुपये फक्त खर्च आहे, सिंगल पोलची योजना आपण आणलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण सोलरमधनं त्यातला मार्ग कसा काढायचा असा प्रयत्न केलाय। तथापि याही पलीकडे काही अडचणी असतील तर ते आपण समजून घेऊ,
मार्ग निघाला नाही तर आपण निश्चितपणे त्यांना कन्व्हेन्शनल अलाउ करू. पण याच्यातला मुख्य मुद्दा माझा हा आहे की आत्ता कन्व्हेन्शनलची मागणी कोण करतायत? जे अतिउपसा करतात ते करतायत. म्हणजे आपण जो चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करतो, सस्टेनेबली करतो, त्याला इन्सेंटिव्हाइज करायचं नाही आणि जो अतिउपसा करून आपलं भूगर्भातलं पाणी संपूर्ण अक्षरशः आपल्याला रेगिस्तानकडे नेतोय त्याला मात्र आपण सवलती द्यायच्या, हा एक प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून या संदर्भातही आता अशा प्रकारचे काही झोन्स आहेत त्या ठिकाणी आपण प्रयोग केला आणि तिथे वॉटर रिचार्जिंग स्ट्रक्चर केल्याबरोबर पाण्याची पातळी एका वर्षात वर आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही खालून उपसा करावा लागत होता तो उपसा करावा लागत नाहीये. त्यामुळे याचा एक होलिस्टिक जो काही अप्रोच आहे तो आपण घेऊ. मात्र हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना अडचण होऊ नये या दृष्टीनं आपल्याला त्याही संदर्भात काही डार्क झोन्समध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीनं त्यांना पंप देण्याच्या संदर्भातला विचार आपण हा निश्चितपणे करू. 7.5 HP च्या वरचं जे आपण मागणी केलेली आहे तर त्या संदर्भात आत्ता सगळी आपला आर्थिक भार जो आहे तो लक्षात घेता आता या योजनेचं एक्सपान्शन करण्याच्या ऐवजी आम्ही आता असं म्हणतोय की त्यांना हवं असेल तर आम्ही त्यांना 10 HPचा सोलर पंप द्यायला तयार आहोत. त्यांनी 10 HPचा सोलर पंप घ्यावा किंवा त्याला बुस्टर पंप पाहिजे असेल तर तोही आम्ही सोलरमध्ये द्यायला तयार आहोत. आणि अतिशय म्हणजे आता तुम्ही जर बघितलं आपलं युनिफाईड पोर्टल आहे सोलरच्या संदर्भात जिथे लागलेले आहेत 99% कुठूनही तक्रारी येत नाही. आली तक्रार तर मेंटेनन्सची येते, त्याची व्यवस्था एखादा वेंडर जरा मेंटेनन्समध्ये काहीतरी मागे पुढे करतो तर येते, बाकी त्याची तक्रार नाही. कारण पूर्वीच्या काळामधले सोलर जे काही आपले पंप्स होते हे स्मार्ट पंप्स नव्हते, एफिशियंट पंप नव्हते. आता एफिशियंट पंप आहे. म्हणजे आता 5 HPचा पंप 5 HP प्रमाणेच खेचतोय. पूर्वी 5 HPचा सोलर पंप लावला तर तो 3 HPचं पाणी ओढायचा. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. हे एफिशियंट पंप सगळे आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात तरीही दोन्ही सभागृहात मागणी झाली आहे. त्यामुळे काही शेतकरी या सगळ्या याच्यातनं जर वाचत असतील तर त्यांचा विचार हा सेपरेटली करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरा आपण जो सिंगल फेजचा विषय केला, आता जवळजवळ फिडर सेपरेशन झालंय, फार थोडं फिडर सेपरेशन राहिलेलं आहे. सगळं फिडर सेपरेशन RDSS मध्ये कव्हर केलेलं आहे, त्याची कामं सुरू केलेली आहेत. ती झाल्यानंतर हा प्रश्नच मिटेल. घरांकरता आपल्याला वेगळ्या फेजमधनं 24 तास वीज मिळेल. पहिल्यांदा तर माननीय सदस्यांच्या मी लक्षात आणून देतो की आपले 70% ग्राहक 70% ग्राहक हे 100 युनिटच्या आतले आहेत. त्यामुळे हे जे 26% टेरिफ रिडक्शन आहे हे यांना लागू आहे आणि त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नाही आहे, कुठल्याच नाही. सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कमी केलेले आहेत, ऑल कॅटेगरीज. त्याच्यामुळे इथे वाढीचा बाकी कॅटेगरीजमध्ये वाढ कमी आहे. 70% ग्राहकांना 26% वाढ आहे, बाकीच्यांना वाढ कमी आहे, पण कोणाचेच या ठिकाणी वाढणार नाही आहेत. आता आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केला की हे बदलण्याचं कारण काय आणि कुठल्या अधिकारात MERCने केलं. मुळामध्ये जेव्हा एरर ॲपरंट असते आणि एरर ॲपरंट काय होती तर जवळपास 90,000 कोटी रुपयाची कॅल्क्युलेशन दुहेरी झाली होती. दुहेरी झाली होती. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे, आपण जर विचार केला तर समजा आपण काही सेव्हिंग केलं तर त्या सेव्हिंग मधनं क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. सेव्हिंग केलं तर क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. आता इथे दोन्ही गोष्टी पकडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही लक्षात आणून दिलं, मी या सभागृहात सांगितलं होतं. उदाहरणादाखल एकट्या जालन्याच्या एका स्टील फॅक्टरीला एका वर्षाला 200 कोटी रुपयाचा फायदा होतो त्या रेट्समुळे. एकीकडे घरगुती ग्राहकांकरता आपण सवलत द्यायची नाही आणि एका स्टील फॅक्टरीला जर 200 कोटी रुपयाचा फायदा होत असेल, फायदा नाही झाला पाहिजे असं नाहीये, त्यांना रेट कॉम्पिटिटिव्ह असले पाहिजे. पण हा म्हणजे फारच जास्त अशा प्रकारचा फायदा आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. नाही, जालन्याचे उद्योग आणि फार इंडस्ट्रियस लोक आहेत, चांगले आहेत, हुशार आहेत.
हा तेच जाणार आहेत. त्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते लक्षात आल्यानंतर MERCनी म्हणजे ती पिटिशन घेतली आणि त्यानुसार त्यांनी ही एरर ॲपरंटची सुधारणा आहे. एरर ॲपरंटची सुधारणा त्यांनी केली. दुसरं, तुम्ही जो याचा विषय सांगितलेला आहे सोलरचा, त्यातला काही बँकिंगच्या संदर्भातले विषय जे आहेत त्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. ती सरसकट नाही आहे, फारच लिमिटेड लोकांकरता ती झालेली आहे, लिमिटेड कॅटेगरीज करता झाली आहे. त्या लिमिटेड कॅटेगरीज करता पुन्हा सुनावणी घेण्याकरता आपण मान्यता दिली आहे. त्याची सुनावणी होते. त्या सुनावणीत आपण आपली बाजू मांडू आणि त्याप्रमाणे त्या संदर्भातली जी काही पुढची कारवाई आहे ती करण्यात येईल. तिसरं जे आपण सांगितलं, तर आता सगळ्या फिडरवर आपले स्मार्ट मीटर लागलेले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट ऍग्रिकल्चर लॉस किती हा त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तो MERC पुढे सादर देखील करायचा आहे सेपरेटली. कारण MERCने याची नोंद घेतलेली आहे की आपण सगळे ऍग्री फीडर हे स्मार्ट मीटरनी कव्हर केले. त्यामुळे या वर्षीचा संपूर्ण जो डेटा तयार होईल तो MERC पुढे मांडू आणि या सभागृहाला अवगत करून देऊ. पाणी पुरवठा संस्थांच्या संदर्भात किंवा लिफ्ट इरिगेशन संस्थांच्या संदर्भात आम्ही एक सोलरायझेशनचं प्रपोजल तयार केलेलं आहे. यांना सोलरवर कसं आणायचं या संदर्भात एक योजना आम्ही केलेली. पण आता फिडर सेपरेट केले आहेत. ऍग्रिकल्चर फिडर वेगळं केलं आणि बाकी फिडर वेगळं केलेलं आहे, गाव फिडर वेगळं केलेलं आहे. आता आतापर्यंत काय होतं की गाव फिडर, ऍग्रिकल्चर फिडर याचं मिटरायझेशन नव्हतं. त्यामुळे कुठलाही लॉस असला तर आपण ऍग्रिकल्चर लॉस म्हणून दाखवून द्यायचो. आता हे जे काही सेपरेट केलेलं ऍग्रिकल्चर फिडर आहे याच्यावर स्मार्ट मीटर लागलं असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली ऍग्रिकल्चरच्या नावाने किती वीज वापरली गेली हे त्या ठिकाणी समजणार आहे. एकदा ती समजली की मग त्याच्यावर पुढच्या उपाययोजना ज्या आहेत आपल्याला निश्चितपणे करता येईल. कारण त्यातनं हे लक्षात येईल की आतापर्यंत आपण 100 युनिट समजत होतो ऍग्रिकल्चरला आणि त्याचे पैसे येत नव्हते, पण ऍग्रिकल्चरला तर 50च चालले आहेत. याचा अर्थ उरलेले 50 दुसरीकडे वापरले जात आहेत आणि त्याचं बिलिंग होत नाहीये आणि मग ते बिलिंग आपल्याला करता येईल. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करता येईल की जरी शेतकऱ्यांकडनं आपण बिल घेत नसलो तरीही त्या ठिकाणी मीटर लावून एक्झॅक्टली किती वीज ते वापरतायत याचं आपल्याला जर पुढच्या काळामध्ये त्याचा पडताळणी घेता आली, पण तो आपला आताच्या फेजमध्ये नाही आहे. आता आपल्याला इतर काम करायचं, 2-3 वर्षांनी तो विचार आपण करू शकतो.